दिनांक 25 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा सोनाळे व वैजोला भावाले येथे DY फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने वह्यावाटप हा शैक्षणिक उपक्रम युवा नेतृत्व कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमात या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सदस्य, उपसरपंच तसेच देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री तानाजी भाऊ मोरे साहेब, DY फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री योगेश पाटील साहेब, मान्य श्री किशोर भंडारी सचिव, मान्य श्री अनंता कोळी सल्लागार व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक श्री जितेंद्र मानेकर साहेब, श्री किशोर कुमार वाकडे साहेब, श्री मोहन मसने साहेब, सौ सोनू थले यांनी सुंदर असे आयोजन केले। तसेच आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ घेऊन स्वागत केले। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज सोनाळेच्या शाळेचा नाव आहे या पंचक्रोशीमध्ये। ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, वैशिष्ट्यपूर्ण ग्रामपंचायत आहे। सोनाळे ग्रामपंचायत म्हटली तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्या ग्रामपंचायतीचे नाव आहे। कारण या इंडस्ट्रीमध्ये तयार होणारा माल हा आफ्रिका, रशिया, जपान या शहरामध्ये जातो, ते आपल्याला फक्त माहीत नाहीये। या गावामध्ये बनणारी खारी बिस्किट देखील आफ्रिका शहरामध्ये होते। एक व्यक्ती आपल्याकडची मराठी माणूस जेव्हा आफ्रिकेला शिकायला होता तेव्हा त्या खारीवर त्यांनी ऍड्रेस वाचला। तो ऍड्रेस होता सोनूभाऊ थळे यांच्या थळे कंपाऊंडचा। म्हणजे आपल्याकडे इतकी मोठी आपली इंडस्ट्री एरिया आहे। त्या इंडस्ट्री एरियामध्ये अतिशय सुंदर शाळा आणि सर्व लाभलेले सुंदर शिक्षक अतिशय मेहनतीने शिकवतात। आज मंडळी DY फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम गेली 15 वर्ष सन्माननीय दयानंद दादा चोरगे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्याला आम्ही ज्या 2-3 वह्या देणार आहोत त्यातून तुमचे संपूर्ण शैक्षणिक कार्य पूर्ण होणार नाहीये, परंतु या व्यासपीठावर तुम्हाला जे विचार दिले जाणार आहेत, ज्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत त्या प्रेरणा ठरतील आणि तुमचा शैक्षणिक जीवन हे मजबूत होईल। अशा प्रकारच्या तुमची मानसिकता तयार करून एक चांगलं जीवन, एक चांगले शिक्षण घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल, यासाठी हा अट्टास चालू आहे। म्हणून सातत्याने या संपूर्ण तालुक्यातील शाळा रोज 2-3 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना DY फाउंडेशनच्या माध्यमातून एक खारीचा वाटा साहेबांनी 10 वर्षापूर्वी 2010ला देखील सन्माननीय स्वर्गीय मोतीराम चोरगे साहेब असताना देखील संगणक या विभागामध्ये दिले। जेव्हा संगणक कोणाला माहीत नव्हते तेव्हा DY फाउंडेशनने कार्य केलेले आहेत। अजून देखील समस्या असतील आणि म्हणून व्यासपीठावर आज नव्या युगाचे, नव्या दमाचे तरुण तळतळ युवा नेतृत्व वीरेंद्र दादा आहेत। आज नक्कीच आपण शाळेच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया। मी सन्माननीय राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद शाळा येथे वह्यावाटप हा शैक्षणिक उपक्रम सर्वप्रथम या ग्रामपंचायतचे सर्व सरपंच, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, ग्रामस्थ मंडळी, शिक्षक वृंद, आपण इतक्या मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्व मनापासून आभार व अभिनंदन। निश्चितपणे DY फाउंडेशन म्हणजे दयानंद फाउंडेशन, या फाउंडेशनची स्थापना 2010 साली आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांच्या नेतृत्वात करण्यात आली। जवळपास 15 वर्ष या संस्थेला पूर्ण झाले। आपण जर पाहायला गेलो तर या 15 वर्षाच्या कालखंडात संपूर्ण कोकण प्रांतात निश्चितपणे समाज हिताच्या दृष्टीने कुठलाही राजकीय पक्षपात, भेदभाव न करता सातत्याने धार्मिक उपक्रम असतील, सांस्कृतिक उपक्रम असतील, क्रीडास्तरीय उपक्रम असतील होत असतात। आपण जर पाहायला गेलो तर मदर तेरेसा या संस्थेमध्ये जवळपास या वहीवर 400हून अधिक लोकांची नावे आहेत। याच्यात 50हून अधिक आजी माजी सरपंच वेगवेगळ्या पक्षाचे। निश्चितपणे खूप अभिमानाची गोष्ट आहे। संस्था चालवत असताना याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षपात करत नाही। निश्चितपणे जर आपण सांस्कृतिक उपक्रम जर पाहायला गेलो तर दरवर्षी आपण महिलांसाठी होम मिनिस्टर असेल, अन्य गणपती डेकोरेशन स्पर्धा वगैरे असतील, अशा अनेक उपक्रम घेत असतो। विद्यार्थ्यांसाठी जर दरवर्षी आपण पाहायला गेलो तर या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वह्यावाटप करत असतो। आणि मी म्हणजे वह्यावाटप
वया वाटप करत नाही. दरवर्षी आम्ही फक्त जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद शाळा इथेच वया वाटप करत असतो. तसंच जर आपण पाहायला गेलो तर आपण सोनाराच्या स्टॉकवर दरवर्षी ते पाहायला गेलो तर वेगवेगळी बाजार लागत असतात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाचे असतील, ज्येष्ठ नागरिकांचे दाखला असतील, शैक्षणिक उपक्रमांमध्ये आपण हजारोहून अधिक विद्यार्थ्यांसाठी शासकीय दाखले जे पुढील प्रवेशासाठी लागतात ते आम्ही देत असतो. अनेक परिसरातील लोक या शिबिराचा लाभ घेत असतात. आपण जर पाहायला गेलो तर आरोग्य शिबिर असे वेगवेगळे शिबिर सातत्याने फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात. वीरेन चौघे मागील 4 वर्षापासून या संस्थेची निर्मिती होऊन जर पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून बालाजी सारख्या भव्य दिव्य मोठ्या क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात. त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहायला गेलो तर दरवर्षी बालाजी दहीहंडी सारखा मोठा भव्य दिव्य असा महोत्सव होत असतो. आणि असे उपक्रम राबवून वीरेन चौघे यांनी सुद्धा निश्चितपणे आपली वेगळी छाप तरुणाच्या मनावर केलेली आहे. विद्यार्थी मित्र, आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवक आहे, उद्याचं भविष्य. त्यामुळे जीवनात एक ध्येय ठेवा. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर चाला. तुम्ही निश्चितपणे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्य आहे. त्यामुळे आपल्याला सर सांगत असतात, लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा, त्याला जसा आकार द्यावा तशी त्याची मूर्ती घडत असते. आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम हे सर्व शिक्षक वर्ग करत असतात. सध्या एक नवीन ट्रेंड सुरू आहे, मनोहर ताई सर, हरवले पाखरे. बरोबर ना? आठवत ना? आठवण येतात. नंतर तुम्हाला देखील तशीच आठवण येणार आहे भविष्यात. आपण आपल्या मोठे झाल्यानंतर शाळेत जावं, शिक्षकांना काहीतरी भेट घेऊन जावं. बालपणी पुन्हा नाही, निश्चितपणे मस्ती करा. बालपणी पुन्हा नाही, मस्ती करा, पण मस्ती सोबत अभ्यास करा मित्रांनो, केलाच पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही मोठे होऊन खऱ्या अर्थाने आपल्या शाळेत कोणी शिक्षक होऊन जाणार, कोणी इंजिनियर होऊन जाणार, कोणी डॉक्टर होऊन जाणार, कोणी IPS अधिकारी होऊन जाणार, कोणी कलेक्टर होऊन जाणार, कोणी तलाठी होऊन जाणार, कोणी ग्रामसेवक होऊन जाणार, त्यापेक्षा मोठं बक्षीस हे आपल्या शिक्षकासाठी बसवून असणार आहे. लक्षात ठेवा, खूप शिका मित्रांनो. आम्हाला शिकवलं होतं शाळेत असताना. कवी कुसुमाग्रजांची कविता म्हणून पाहिजे सर, कणा कविता फक्त लाल म्हणा. एका गृहस्थाच्या आणि शिक्षकाने त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या मार्मिक शब्दांमध्ये संभाषण केलेलं आहे. पूर्वी मातीची घरं असायची, तर एके दिवशी एका गृहस्थाचं घर नदीला पूर आला होता. त्याच्या जीवनावर आधारित ही कविता कवी कुसुमाग्रज. ओळखलं तर सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला, क्षणभर बसला नंतर असला, बोलला वरती पाडून, गंगामाई पाहुणे आली गेली घटत राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नसली, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नसली, मोठल्या हाती जाईल कशी बरं, बायको मात्र वसली. भिंत कचली चुहून विजली, भिंत कचली चुहून विजली, होतं नव्हतं सारं गेलं, प्रसाद म्हणून पापणांवरती पाणी थोडं सोडलं, कारभार गेला घेऊन संगे, सर आता लढता है, तडकी भिंत बांधत आहे, चिखलदार करतो आहे. खिशाकडे हात जातात, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठलो, सर पैसे नव्हते हो, जरा एकटेपणा वाढला, म्हणून पडला संसार तरी मोडला नाही त्यांना, फक्त पाठीवरती हात देऊन लाड म्हणा, लाड म्हणा. निश्चितपणे शिक्षकाने दिलेल्या मार्गावर चाला, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संख्येने या ग्रामपंचायतचे सर्व सहकारी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून उपस्थित राहिले त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामस्थ मंडळ, सन्माननीय व्यासपीठ, या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, त्याचबरोबर पोलीस पाटील, सर्वांना माझा नमस्कार. आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, मी त्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करतो. कारण जेव्हा व्यासपीठ भरलेला असतो, जेव्हा मान्यवरांची संख्या कार्यक्रमात जास्त असते, तेव्हाच तो कार्यक्रम सक्सेसफुल होतो असं मला वाटतं आणि असाच आहे. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात.
आणि मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांचा देखील मी मनापासून या कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी आणि आपला या शालेय कामकाजामधून एक थोडासा वेळ आमच्या या फाउंडेशनसाठी फाउंडेशनला देण्यासाठी मी आपला मनापासून धन्यवाद करतो. ही समोर जी बसलेली मुलं आहेत, आमचा वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे हा सातत्याने 15 वर्षापासून चाललेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून आम्ही या वर्षीचा जो कार्यक्रम आहे गेल्या आठवड्याभरापासून अनेक गावांमध्ये या आठवड्याभरापासूनचा हा 11वा गाव आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. वया वाटपाचा कार्यक्रमाचा हा हेतू एवढाच आहे की आमचा जो फाउंडेशनचा एक संकल्पना आहे की मुलांच्या शिक्षणामागे एक आमचं काही ना काहीतरी योगदान असावा, म्हणून आम्ही हा वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत आणि प्रत्येक वर्षी राबवत आहोत. मला सांगताना खूप आनंद होतो की गेल्या 15 वर्षापासून आम्ही 10 लाखहून अधिक वया वाटप केलेले आहे. फक्त वयात नाही, ते प्रत्येक शैक्षणिक साहित्य, जसं त्याच्यामध्ये वया असतील, आपले शाळेचे बॅग्स असतील, परत एक्झाम पॅड असतील, परत पूर्ण कंपास बॉक्स आणि एक्झाम पॅड आम्ही एकत्र देतो. त्याचबरोबर छत्र्या वाटप असतील, असे अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो. आणि इथे बरेचसे विद्यार्थी असे बसलेले आहेत ज्यांचे आई वडील सक्षम आहेत की ते आपल्या मुलाला शैक्षणिक साहित्य घेऊन देऊ शकतात. मी हे वाटण्याचा म्हणजे मेन कारण असं आहे की आपल्यामधून अनेक बसलेले ज्यांचे आई वडील सक्षम आहेतच, पण अनेक असे पण आहेत की ज्यांचे आई वडील त्यांना काही गोष्टी नाही घेऊन देऊ शकत. म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. आणि फक्त या ठिकाणी नाही तर आम्ही संपूर्ण रायगड जिल्हा असो, परत आपला पूर्ण कोकण पट्ट्यात म्हणजे रायगड जिल्हा असो किंवा ठाणे जिल्हा असो किंवा पालघर जिल्हा असो, असे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम करत असतो. आणि गेले अनेक वर्षापासून आम्ही शहापूर वगैरे, मुरबाड असेल, सगळ्या इकडे हा कार्यक्रम करत असतो. आणि आमचा हेतू एकच आहे जो मी आता तुम्हाला सांगितला. आणि DY फाउंडेशन काय काम करते हे आमच्या अध्यक्षांनी सांगितले आहे आणि मला परत सांगायची गरज नाही, कारण की इथे भरपूर जेवढे पण आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी जेवढे पण मान्यवर बसलेले आहेत, उपस्थित आहेत, या सगळ्यांनी या DY फाउंडेशन मध्ये काम केलेलं आहे. म्हणून मला DY फाउंडेशन काय काम करते हे सांगायची पुन्हा एकदा आवश्यकता नाही. आणि मी इथेच थांबतो. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, सन्माननीय व्यासपीठांचे, ग्रामस्थ मंडळांची या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पक्ष मान्य श्री दयानंददादा चौगले, तसेच DY फाउंडेशनचे युवा नेते वीरेंद्रदादा चौगले, सर्व DYच्या टीम या माध्यमातून DY फाउंडेशनच्या माध्यमातून हा शैक्षणिक वया वाटप कार्यक्रम 2025 जिल्हा परिषद शाळा सोनाले येथे होत आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य श्री योगेश पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ विद्यमान सरपंच करिश्मा आकडे, तसेच जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षिका व तसेच कर्मचारी, ग्रुप ग्रामपंचायत सोनाले यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन असं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि DY फाउंडेशनच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मगाशीच मनोहर सर म्हणाले 2-3 वया देऊन तुमचं काही शिक्षण पूर्ण होणार नाही, पण ही सोयगे साहेबांची 15 वर्षाची संकल्पना आम्ही त्यांच्या माध्यमातून, आम्ही त्यांचे याच्यामध्ये, आम्ही त्यांच्या सर्व सांगण्यामध्ये आम्ही ते पूर्ण हे राबवत आहे. आम्ही फक्त काम करणारी माणसं आहे DY फाउंडेशनमध्ये. ही DY फाउंडेशन तळागाळाला पोचलेली आहे. आम्ही रायगड जिल्हा, परत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये लोणार आमने परिसर गटामध्ये पूर्ण गट आम्ही छानून काढलेला आहे. मान्य श्री वीरेंद्रदादा चौगले यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही मोहीम चालू आहे. मी जास्त काही बोलत नाही. सोनाले ग्रामपंचायतीचं सर्वांचं अभिनंदन करतो. इथे तंत्र चयन झालं. तसं तिथे जमलेल्या माझे बालमित्र आणि पूर्ण व्यासपीठाचं मी नावच नाही घेऊ शकत नाही. आज वया वाटप तिथे कार्यक्रम आहे आपले वीरेंद्रदादा यांच्या मार्फत
खरोखरच ही संकल्पना फार महत्त्वाची आहे, कारण एक वही सुद्धा प्रत्येक मुलाला आपल्या शाळेसाठी महत्त्वाची असते, कारण तो त्या एक वहीमुळे पण पुढे जाऊ शकतो. तर तसंच आपल्या शाळेचं एवढं नाव झालेलं आहे, कारण मी आता 10 वर्षापासून बघते इथे या शाळेवर सदस्य होती आणि आता मी अध्यक्ष आहे. पण आपल्या शाळेचं नाव खूप लौकिक झालेलं आहे. महाराष्ट्रात नाही तर कुठे जगामध्ये आपल्या शाळेचं नाव झालेलं आहे. खूप लांबून सगळे आता शाळा सुरुवात झाली त्या दिवसाला आपले माननीय शाळेचे कार्यकारी अधिकारी आपल्या शाळेला भेट देऊन दिले. या म्हणजे कार्यक्रमाला मी महत्त्व देते, पण जास्त महत्त्व इथलं आपल्या शिक्षकांना देते, कारण त्यांच्या मेहनतीमुळे या शाळेचं नाव पूर्ण लौकिक झालेलं आहे. तसेच आपले ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष तसेच कार्यकारी यांनी खूप मदत केली या शाळेला आणि या शाळेचं नाव पुढे नेलं. बरोबर यांचं मी सर्वांचा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वयापाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सर्वच व्यासपीठ आणि या सोनाली गावचे सरपंच करिश्मा वाकडे, सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. विषय सांगायचं झालं तर 260 पट या शाळेत आज आहे. या शाळेची खरोखरच म्हणायचं तर खरंच या शाळेला आतापर्यंत खूप चांगले शिक्षक लाभलेले आहेत, कारण मला अनुभव आहे. या शाळेची आणबान शान श्री सुनील पाटील गुरुजी, माझे गुरुवर्य, आणि प्रेमनाथ नाईक गुरुजी हे जेव्हापासून या शाळेला व पदार्पण केलं आणि तेव्हापासून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि या शाळेत बरेच असे विद्यार्थी बरेच स्पर्धांमध्ये पुढे येऊन या शाळेचा नावलौकिक त्यांनी मोठा केलेला आहे. मला आनंद आणि अभिमान वाटतो की मी या शाळेचा एक विद्यार्थी आहे आणि या गावचा पोलीस पाटील आणि तवळी आहे. मला खूप अभिमान वाटतोय आणि आज या व्यासपीठावर समोर बोलताना खरोखरच आनंद वाटतो की मी आज 2 शब्द बोलतो आपल्या समोर. विद्यार्थ्यांना, आपण या शाळेत खरोखर चांगले शिकत आहात आणि आपल्याला अभिमान वाटतो की शिक्षक खरोखरच मी प्रत्येक वर्षी अनुभवतो, प्रत्येक वर्षी शिक्षक खूप चांगल्या परीने शिकवतात, विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवतात. कुठलीही स्पर्धा असो, कबड्डी, लंगडी स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, तरी या जिल्ह्यापर्यंत या शाळेचं नाव टॉपला जातो आणि आम्ही अभिमानाने पाहतो. खरोखर आम्हाला आनंद वाटतोय आणि प्रत्येक या शाळेला बरेच अशा संस्था आहेत, जसे DY फाउंडेशन झाले, अशा बऱ्याच संस्था आहेत, खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी असो की ग्रामपंचायतचे सदस्य, आमची कमिटी असो, खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कुठल्याही प्रकारची या शाळेला उणीव भासून देत नाही, उत्तरोत्तर मदत करत असतात. ते सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि या शाळेसाठी अशीच आपण सहकार्य करत राहू आणि या शाळेचा नाव लवकर खरोखर खूप मोठा होत जावं आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येऊ. धन्यवाद. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षांचे सुपुत्र या ठिकाणी चोरगे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या सोनाळे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच वाकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित, त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनालीताई तरे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचसोबत या DY फाउंडेशनमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र हो. दरवर्षी या शाळेमध्ये वेगवेगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम होतो. मागच्या वर्षीसुद्धा चोरगेताई या ठिकाणी या विद्यार्थ्यांना वह्या वाटपासाठी या ठिकाणी आल्या होत्या. वही ही शिक्षणाचा पाया आहे असं मी म्हणेन, कारण त्याच्यातच विद्यार्थी अक्षर गिरवत असतात आणि ही अक्षरं गिरवून हेच पुढे भारताचे खरे नागरिक, आदर्श नागरिक घडत असतात. शाळा ही सगळ्या संस्कारांचं केंद्र असतं आणि ते संस्कार होत होत हे विद्यार्थी घडत असतात. आणि या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गरीब आणि ज्याला आपण म्हणतो की खरोखरच गरज असणारे जे विद्यार्थी आहेत, असे गरजू विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी 2017ला मी या शाळेमध्ये आले त्यावेळी या शाळेची पटसंख्या अतिशय कमी होती, म्हणजे 167 इतकी पटसंख्या होती. परंतु जसं जसं या शाळेला आमच्या ग्रामपंचायतीचं जे सहकार्य आहे ते प्रचंड मोठं सहकार्य आहे. आताच तरे सरांनी या ठिकाणी सांगितलं की हॉल जो आहे हा खरोखरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुनील भाऊ हरड यांनी पुढाकार घेऊन हा हॉल तयार केला. आणि आमची जी मोठी समस्या होती की एखादा कार्यक्रम करायचा
तर तो आम्ही खाली वरांड्यात घेत होतो आणि हा हॉल आम्हाला उपलब्ध झाला. त्याचबरोबर शाळेच्या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होतच असतात आणि त्या सुविधांबरोबर भौतिक सुविधाबरोबर गुणवत्ता देणं हे शिक्षकांचं काम आहे. आणि माझ्या शाळेतले सर्व शिक्षक ते अध्यापनाचं काम उत्कृष्टरित्या करत आहेत आणि त्याच्यामुळे या शाळेची पटसंख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी पहिला जो आपला विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव जो कार्यक्रम आहे तो माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सीओ साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला. या शाळेला अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी आतापर्यंत व्हिजिट दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा जो निपुण भारत कार्यक्रम आहे तो निपुण महाराष्ट्राची सुरुवात या सोनाळे शाळेत झालेली आहे. अशा भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होऊन ही शाळा एक आदर्श संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत शाळा असं हे कार्य करत आहे. हे काम करत असताना 2022 साली या शाळेला संपूर्ण तालुक्यामध्ये आदर्श शाळेचा पुरस्कार मिळालेला आहे. मागील 2 वर्षी ही शाळा सतत माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. मागच्या वर्षी ती त्याच्या आदल्या वर्षी केंद्रात पहिली आली होती, परंतु यावर्षी मात्र तालुक्यामध्ये या शाळेने दुसरा क्रमांक पटकावला आणि जवळजवळ 2 लाखाचं बक्षीस या शाळेला यावर्षी आम्ही मिळवून दिलेलं आहे. या बक्षिसाची रक्कम सुद्धा या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जो काही कम्प्युटर रूम आम्हाला आवश्यक आहे त्यासाठी आम्ही खर्च करणार आहोत. त्यासाठी भौतिक सुविधांमध्ये जास्तीत जास्त उच्च दर्जाचं शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी तो रूम या ठिकाणी बांधण्याचा आम्ही प्रस्तावित केलेला आहे. ही जी संस्था आहे ही संस्था खरोखरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करत आहे. आज या शाळेचा पट जवळजवळ 260 इतका झालेला आहे. म्हणजे ज्या आता आपण जर पाहिलं तर मराठी शाळांच्या पटाची घसरण होताना दिसते, परंतु ही एक अशी शाळा आहे की हिचा पट यावर्षी शासनाने जे निर्धारित केलं होतं 30% किंवा 25%च्या पुढे प्रवेशित विद्यार्थी व्हावेत दरवर्षीपेक्षा. तर आपण तो जो काही संकल्प होता तो संकल्पही आपण पूर्ण केलेला आहे आणि जवळजवळ 260 विद्यार्थी या ठिकाणी आज शिक्षण घेत आहेत आणि त्यांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. जरी या ठिकाणी परप्रांतीय लोक राहत असतील आणि त्यांची मुलं आपल्या मराठी भाषेत शिक्षण घेत असतील तर हे शिक्षण घेत असताना हे विद्यार्थी मराठी उत्कृष्ट बोलतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी आपले इयत्ता 5वीचे 2 विद्यार्थी परप्रांतीय असून सुद्धा दोन्ही परप्रांतीय विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा जी आहे ते पात्र ठरलेले आहेत. म्हणजे गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता टिकवल्यामुळेच आणि मराठीचा आग्रह असल्यामुळे हे सगळे विद्यार्थी आमचे उत्कृष्ट मराठी बोलतात आणि अशीच या शाळेची प्रगती होत राहणार आहे. ह्या प्रगतीमध्ये तुम्हा सर्वांचा नक्कीच खूप मोठा वाटा आहे. या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मदतीमुळे शाळेला एक भौतिक सुविधांचा आधार मिळतो. या विद्यार्थ्यांना ह्या वह्यांचा निश्चितच त्यांच्या शिक्षणात उपयोग होणारच आहे. परंतु आता जी ऑनलाईन कामं आहेत अजून छोट्या मोठ्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्या थोड्याशा आमच्याकडे अपुऱ्या असतील तर माझी फाउंडेशनला विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक लॅपटॉप आमच्या शाळेला जर मिळाला तर आमची जी कामं आहेत ती जास्त गतीने होतील. आम्ही कम्प्युटर करतोच आहोत, कम्प्युटर येतीलच नंतर, ते नंतरचं हे आहे. पण असं म्हणतात ना, देणार आणि देत जावे आणि घेणार आणि घेत जावे, आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही आलेल्या पाहुण्यांचं निश्चितच या ठिकाणी स्वागत करतो. आणि आमची ही छोटीशी विनंती जर मान्य करता आली तर नक्कीच करा. तुमच्या सगळ्या ह्या फाउंडेशनच्या कार्याला माझ्या शाळेकडून, माझ्या सर्व शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमासाठी वयापाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सर्वच व्यासपीठ आणि या सोनाली गावचे सरपंच करिश्मा वाकडे, सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. विषय सांगायचं झालं तर 260 पट या शाळेत आज आहे. या शाळेची खरोखरच म्हणायचं तर खरंच या शाळेला आतापर्यंत खूप चांगले शिक्षक लाभलेले आहेत. कारण मला अनुभव आहे या शाळेची अनमान शान श्री सुनील पाटील गुरुजी, माझे गुरुवर्य, आणि प्रेमनाथ नाईक गुरुजी हे जेव्हापासून या शाळेला व पदार्पण केलं आणि तेव्हापासून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. आणि या शाळेत बरेच असे विद्यार्थी
बऱ्याच स्पर्धांमध्ये पुढे येऊन या शाळेचा नावलौकिक त्यांनी मोठा केलेला आहे. मला आनंद आणि अभिमान वाटतो की मी हे शाळेचा एक विद्यार्थी आहे आणि या गावचा पोलीस पाटील आणि कवयी आहे. मला खूप अभिमान वाटतोय आणि आज या व्यासपीठावर समोर बोलताना खरोखरच आनंद वाटतो की मी आज 2 शब्द बोलतो आपल्या समोर. विद्यार्थ्यांनो, आपण या शाळेत खरोखर चांगले शिकत आहात आणि आपल्याला अभिमान वाटतो की शिक्षक खरोखरच मी प्रत्येक वर्षी अनुभवतो, प्रत्येक वर्षी शिक्षक खूप चांगल्या परीने शिकवतात, विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवतात. कुठलीही स्पर्धा असो, कबड्डी, लंगडी स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, तरी या जिल्ह्यापर्यंत या शाळेचं नाव टॉपला जातो आणि आम्ही अभिमानाने पाहतो. खरोखर आम्हाला आनंद वाटतोय आणि प्रत्येक या शाळेला बरेच संस्था आहेत, जसं DY फाउंडेशन झाले, अशा बऱ्याच संस्था आहेत, खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी असो की ग्रामपंचायतचे सदस्य, आमची कमिटी असो, खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कुठल्याही प्रकारची या शाळेला उणीव भासून देत नाही, उत्तरोत्तर मदत करत असतात. ते सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि या शाळेसाठी अशीच आपण सहकार्य करत राहू आणि या शाळेचा नाव लवकर खरोखर खूप मोठा होत जावं आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येऊ. धन्यवाद. महामानवांनी आणि महामातांनी आपलं अमूल्य असं योगदान दिलं. त्या सर्व महामातांना, महामानवांना विनम्र अभिवादन करून आज जिल्हा परिषद शाळा सोनाळे या ठिकाणी DY फाउंडेशनचे सर्वच मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या सामाजिक संस्थेचे आभार मानण्याचा अतिशय गोड असा मान मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि त्याच पद्धतीने या भिवंडी तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्याचं भूषण असणारं हे असे चोरगे कुटुंबीय आहे आणि या चोरगे कुटुंबियांची 3री पिढी आज आमच्या जिल्हा परिषद शाळा सोनाळेमध्ये आलेली आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीने संत वचन आहे आणि एक शैक्षणिक भावना घेऊन हे चोरगे कुटुंबीय अहोरात्र काम करत असते. आम्हाला आठवतंय या ठिकाणी वीरेंद्र दादा उपस्थित आहेत आणि त्यांचे आजोबा स्वर्गीय उपसभापती मोतीराम चोरगे साहेब, त्यांना आम्ही माऊली बाबा म्हणायचो आणि आमच्या शिक्षकांच्या प्रत्येक समस्येला त्यांच्याकडे उत्तर असायचं. शिक्षकच नव्हे तर समाजातील लहान थोर सर्वच घटकांवर त्यांची मायेची छाया होती आणि त्यांच्या संस्कारामुळेच त्यांचे सुपुत्र सन्माननीय दयानंद चोरगे साहेब DY फाउंडेशन सारखं एक संस्था चालवतात की जे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक दिशा देण्याचं काम करतायत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा सुपुत्र देखील या कार्यामध्ये सहभागी झालेला आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण आज आमच्या विद्यार्थ्यांना या दिलेल्या 3 वया किंवा 4 वया त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी दिलेला हा आशीर्वाद असेल आणि या आशीर्वादापासून प्रेरणा घेऊन आमचे विद्यार्थी नक्कीच नवीन नवीन क्षितिज गाठतील प्रगतीची, असा मला विश्वास वाटतो. जिल्हा परिषद शाळा सोनाळेच्या बाबतीमध्ये आमच्या मुख्याध्यापिका, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सोनालीताई यांनी सांगितलेलंच आहे. खरोखरच अतिशय गोरगरीब घरातले विद्यार्थी आहेत, परंतु उच्च संस्कार आणि शिकण्याची उमेद बाळगून हे विद्यार्थी या शाळेमध्ये येत असतात आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनाला हातभार लावणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यापैकीच एक संस्था आहे DY फाउंडेशन. मला आठवतं मी जिल्हा परिषद शाळा कुकसे या ठिकाणी 2008-9 साली होतो, त्यावेळेस योगेश दादा आणि त्यांचे सहकारी सगळे त्या शाळेमध्ये आले होते. एवढ्या प्रदीर्घ काळापासून एखादी गोष्ट सातत्यपूर्ण करणे ही फार महत्वाची बाब असते आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा करताना कोणताच हेतू बाळगला नाही पाहिजे आणि तो हेतू DY फाउंडेशन बाळगत असते. असं म्हणतात की दान देताना एका हाताने दुसऱ्या हाताला कळता कामा नये आणि अशा प्रकारचीच ही संस्था आहे. आणि आमच्या मॅडमने आपल्याकडे एक गोष्ट सांगितलेली आहे, एक वस्तू मागितलेली आहे. नक्कीच DY फाउंडेशनच्या वतीने आम्हाला एक लॅपटॉप या येत्या काळामध्ये तुम्ही द्याल अशा प्रकारची मी आशा बाळगतो आणि मला जे काम दिलेलं आहे ते काम मी आभार प्रदर्शनाचं या ठिकाणी संपन्न करतो. आज अगदी मुसळधार पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये आज ही 3री पिढी चोरगे मोतीराम बाबा चोरगे साहेब, त्याच्यानंतर
दयानंद चोरगे साहेब, त्याच्यानंतर वीरेन चोरगे साहेब यांच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी देणं असावं या दृष्टीने सातत्याने समाज हितासाठी कुठलाही राजकीय भेदभाव न करता, कुठलाही पक्षपात न करता सामाजिक उपक्रम हे सातत्याने अविरत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चालू आहे. नाहीतर कसं होईल की असं वेगळा विचार नको आला की निवडणुका लागल्या आणि शाळेत वया वाटपाचा कार्यक्रम घेतला. आम्ही दरवर्षी भावाळे या शाळेत सुद्धा येत असतो आणि तिथे हा उपक्रम करत असतो. निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून मागील 15 वर्षापासून या फाउंडेशनच्या माध्यमातून सतत सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, क्रीडास्तरीय कार्यक्रम असो अथवा शैक्षणिक कार्यक्रम असो, आपण जर सांस्कृतिक कार्यक्रम जर पाहायला गेलो त्यांच्या माध्यमातून तर दरवर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर वगैरे असतात, होम मिनिस्टर स्पर्धा असते, तुम्ही ऐकून जर असाल. त्याच्यानंतर डेकोरेशन स्पर्धा गणेश उत्सव मध्ये आपण भरवली जाते. आपण जर तरुणांसाठी जर पाहायला गेलो तर त्यांच्या क्रीडास्तरीय उपक्रमामध्ये तर बालाजी दहीहंडी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. अशा विविध वेगवेगळे उपक्रम क्रीडास्तरीय माध्यमातून होत असतात. आपण जर शैक्षणिक उपक्रम जर पाहायला गेलो तर त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे जर आपण पाहायला गेलो दरवर्षी जो नवीन वर्षामध्ये येत्या शैक्षणिक वर्षामध्ये 10वी आणि 12वी जे पास होतात त्यांच्यासाठी गुण गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करतो. त्यांचा तिथे भव्य दिव्य असा आपण सत्कार करतो. तसेच त्यांना पुढील वर्षासाठी जे प्रवेशासाठी जे कागदपत्रे लागतात शासकीय दाखले तोही उपक्रम आपण त्याच्यामध्ये घेत असतो. तसेच नागरिकांसाठी आपण जर पाहायला गेलो तर दरवर्षी आरोग्य शिबिरे घेतली जातात. असे असंख्य उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेत असतो. आणि हा उपक्रम करत असताना आम्ही कुठल्याच प्रकारचा पक्षपात पाहत नाही. आज या वहीवर जवळपास 350हून अधिक नाव आहेत आणि या वहीमध्ये सर्वच पक्षाचे 50हून अधिक सरपंच या परिसरातील आधी माझे सर्व सहकारी आहेत. तर का इतका सर्व जनसमुदाय संस्थेशी जोडला गेलाय. निश्चितपणे विद्यार्थी मित्र, आजचा विद्यार्थी उद्याचा युवा उद्याचं भविष्य. खूप छान भाषण मागे तुम्ही केली. असंच व्यासपीठ तुम्हाला भविष्यात पुढे मिळेल याच्यात काळजी नाही. तेव्हा तुम्ही खूप शिका. आपल्या शिक्षकांनी जो मार्ग दिला त्या मार्गावर चाला, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. आम्हीही लहान होतो. दीपक आणि मी एकाच शाळेत शिकलो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. त्याला जसा आकार द्यावा तशी त्याची मूर्ती घडत जाते आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम हे आपले शिक्षक करतात.